यस मॅच इज ऑन. सामन्याला सुरुवात केली जाते. एक दर्जेदार अशा प्रकारचा या ठिकाणी पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसातून या ठिकाणी सर्व सामने जिंकून इथपर्यंत आलेले या ठिकाणी जे दोन संघ आहेत ते संघांचा आपण या ठिकाणी पाहतोय. सामना देखील चालू असणार आहे, परंतु जे महत्त्वाचे मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत अशा मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार देखील मंचावरती या ठिकाणी केला जाणार आहे. अशाच मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान सत्कार देखील आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. अशा पद्धतीचा आजचा या ठिकाणी तिसऱ्या दिवसाला सुरुवात देखील होते. परंतु सेमीफायनलचा दुसरा सामना ज्याच्याकरिता देखील पहिला पुकार दिला जातोय. कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे विरुद्ध या ठिकाणी आई सुकाई क्रीडा मंडळ पिंपरी अशा पद्धतीचा या ठिकाणी सेमीफायनलचा दुसरा सामना आहे, ज्याच्याकरिता पहिला पुकार देऊन झालाय. काहीच मिनिटात आम्ही या ठिकाणी सत्कारांच्या दिशेने देखील वळणार आहोत, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी जो सुरुवात झालेला अशा पद्धतीचा सामना आहे तो सामना या ठिकाणी आई झुलाई बक्रतुंड वालोपे आणि कळकवणे गावातील हाच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणे असा या ठिकाणी सामना देखील असेल. परंतु या ठिकाणी पारितोषिक अशा पद्धतीचं लाभलं जात आहे. चंद्रकांतजी सुतार यांच्या माध्यमातून एका चढाईत 3 आणि 3 पेक्षा जास्त खेळाडू जो बाद करेल ज्याच्याकरिता 300 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज आहे. 3 आणि 3 पेक्षा जास्त खेळाडू बाद करेल अशाकरिता खेळाडूकरिता 300 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे. परंतु इथे तिसरी चढाई आलेली आहे आणि हीच तिसरी चढाई आपण पाहतोय ते म्हणजेच याच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणे संघाचा विकासच्या माध्यमातून ही चढाई केली जाते. एकंदरीतच 7चा संपूर्ण समूह यावेळी आपण पाहतोय तो म्हणजेच आई झुलाई बक्रतुंड वालोपे संघाचा, ज्याच्या विरुद्ध इथे काहीतरी घडणार आहे. यावेळी काहीतरी घडणार आहे अशा पद्धतीची ही चढाई असेल, ज्याच्या बदल्यात या ठिकाणी पहिला तर पहिला चढाई मधला गुण या ठिकाणी या विकासच्या माध्यमातून संघासाठी प्राप्त झाला. परंतु पहिला ज्याने बोनस स्वरूपाचा एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा गुण स्वतःसाठी आणि संपूर्ण संघासाठी प्राप्त केला आहे तो म्हणजेच प्रणय शिरकर या ठिकाणी दाखल झाला आहे. हा देखील एक जबरदस्त जातीचा अशा प्रकारचा खेळाडू आहे आणि प्रतिस्पर्धी संघात देखील आपण पाहतो ते म्हणजेच सिद्धिविनायक कळकवणेचे खेळाडू ते देखील विविध गावामध्ये जाऊन स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी सांगितलं की याच संघामधली पहिली स्पर्धा ज्यांनी आपल्या नावावरती केले तोच हा सिद्धिविनायक कळकवणेचा समूह आहे. परंतु वालोपे संघ देखील जो नक्कीच या वर्षीची सलगची दुसरी स्पर्धा खेळत असताना दुसऱ्या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये आलेला आहे. म्हणजे एक स्पर्धा या ठिकाणी कालकी देवी क्रीडा मंडळ मांडवकरीची स्पर्धा आणि एक आपल्याच या विराट विश्वकर्माची स्पर्धा, दोन्ही स्पर्धेत सेमीफायनल मध्ये जाण्याचा ज्यांनी विक्रम केला आहे आणि ज्याने अनेक मैदानावरती पराक्रम केला आहे अशाच पद्धतीचे या ठिकाणी हाच झुलाई क्रीडा मंडळ वालोपेचा संघ आहे. आणि त्याच संघातील नक्कीच ज्या खेळाडूचं नाव अव्वल स्थानावरती आहे, ज्याने खऱ्या अर्थाने आपल्याच वालोपे संघाचं नाव संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये केलंय अशाच प्रकारचा वालोपे संघाचा आणि खऱ्या अर्थाने गुरुकुल क्रीडा मंडळ गुरुकुलचा एक आघाडीचा खेळाडू या ठिकाणी आपण सनी साळवीची या ठिकाणी चढाई अनुभवतोय. सनीला देखील आपण या ठिकाणी पाहतोय जो एक महत्वाच्या क्षणात पकड देखील करू शकतो, कारण त्याची भूमिका डावा मध्यरक्षक आहे परंतु तो खेळ उजवा करीत असतो. परंतु तदनंतर या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल कोणाच्या माध्यमातून इथे चढाई आहे, ज्याने पलत तर या ठिकाणी किशोर गटामध्ये 3 वेळा आणि कुमार गटामध्ये 2 वेळा रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं. अशा वेळा सलगच्या 5 वेळा रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात ज्याची निवड झाली होती असा गुणवान खेळाडू शुभम कदमची या ठिकाणी चढाई आहे आणि ती चढाई निरंक अशा पद्धतीची या ठिकाणी संपवली जाते. आणि तीच निरंक अशा प्रकारची चढाई संपल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आवाज आलेला आहे, उटरचा आवाज असेल आणि या उटरचा आवाज याच्याकरिता आहे की ही धोक्याची चढाई या ठिकाणी असेल. सलगच्या 2 चढाई एमटी गेल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या चढाईमध्ये गुण प्राप्त करावा लागतो. अशा तऱ्हेचा गुण प्राप्त करीत असताना साहिल जो खेळाडू आहे ज्याला इथे रोख लावला जातोय आणि रोख लावण्याचं काम नक्कीच उजवा कुप्रक्षक सुशांत तुमच्या सर्वांच्या भेटीकरता या ठिकाणी आलेला आहे. थर्ड रेड परंतु ज्याने आजच्या दिवसातील पहिल्या तिसऱ्या चढाईत गुण प्राप्त केलाय अशाच प्रकारचा गुणवान खेळाडू आपण बिकाची चढाई अनुभवतो. परंतु यावेळी पहिलं तर नक्कीच त्याच्याकरिता हा धोका आहे की बोनस ऑन नाही आहे, बोनस ऑफ आहे. परंतु याच्यानंतर जो होणारा सामना आहे ज्याच्याकरिता देखील पहिला पुकार दिलेला असेल कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे विरुद्ध या ठिकाणी
कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे विरुद्ध सुकाई क्रीडा मंडळ पिंपळी दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार असेल आणि सुकाई क्रीडा मंडळ पिंपळी आपला संपूर्ण संघ घेऊन बरोबर या ठिकाणी विराट विश्वकर्मा मंदिराच्या दिशेने जायचं आहे, जिथे आपले सहकारी देखील आपली वाट पाहता येतं. त्याला सुकाई पिंपळी संघाचे सर्व खेळाडू तिथपर्यंत जातील, परंतु आम्ही इथपर्यंत येतोय ते ह्या स्पर्धेपर्यंत आणि अनेक हजारो क्रीडासिक इथपर्यंत का आले तर कारण सर्वांना समजलेलं आहे, सर्वांना समजलेलं की आपल्याच पिंपळी गावामध्ये एक उत्तम अशा प्रकारच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन आहे आणि ते आयोजन आणि नियोजन कोणाच्या माध्यमातून केले जात आहे तर ते आयोजन आणि नियोजन या ठिकाणी पहा विराट विश्वकर्मा जयंती निमित्त एक महत्त्वाचा उद्याचा दिवस आहे आणि त्या महत्त्वाच्या दिवसाकरिता या ठिकाणी आम्ही हे स्पर्धेचं आयोजन नियोजन केलंय. सर्वजण एकत्र आले, एकमत झाले आणि ज्यांनी या ठिकाणी चांगला विचार केला की याच चांगल्या शुभ दिवसाचं औचित्य म्हणून या ठिकाणी आपण आपल्याच गावामध्ये आपल्या वाडीमध्ये एक सर्वोत्तम अशा प्रकारची याच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन करायचं आहे आणि खूप वाखाणण्याजोगा अशा प्रकारची स्पर्धा आहे. कारण सरच्या परंतु या ठिकाणी दीपकजी पिटले क्रीडानगरीत आहात, विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे आपले जे संपूर्ण पंचपेर आहे त्यांना देखील जोडलं जायचं आहे. सन्माननीय दीपकजी पिटले आपण पंचपेर यांना जोडलं जायचं आहे, परंतु नक्कीच याच्यानंतर सत्कार केले जातील आणि सत्कार करण्याकरिता आमच्या या ठिकाणी प्रशांत सर दाखल झाले तर ज्यांच्या वाणीतून आपण अनेक मान्यवरांचे सत्कार देखील ऐकणार आहोत. यस प्रशांत सर, ओव्हर टू यू. धन्यवाद अक्षयजी. या ठिकाणी श्री विराट विश्वकर्मा जयंती उत्सव निमित्त आज भव्य कबड्डीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. या स्पर्धेसाठी नक्कीच रत्नागिरी जिल्हा पांचाळ सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. श्री संतोषजी धामळस्कर साहेब या ठिकाणी दाखल आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी विनंती करतो मी.
विनंती करतो की अक्षयजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण या मी रत्नागिरी जिल्हा पंचायत सुधार समाजाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला आणि आपल्या संपूर्ण खेळाडूंना या ठिकाणी संबोधित करायचं. प्रभू विश्वकर्मा चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार करतो. सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या विश्वकर्मा जयंतीनिमित्त या ठिकाणी खरं तर उद्या विश्वकर्मा जयंती आहे. मागील शुद्ध त्रयोदशीला उद्या विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम ऑल भारतामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खरं तर हा अंतिम दिवस आहे. इथे हे सगळं गडबड खेळ पाहायला सगळ्यांना आवडेल, पण असो या गोष्टी कराव्याच लागतात आपल्या सगळ्यांना. मी या ठिकाणी पिंपरी खुर्द आमचे विशाल जे सुतार असतील त्याचा आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आमच्या जिल्हा संघाचे सगळे पदाधिकारी आहेत. या पिंपरी खुर्दमधील 3 वडमधील आमचे सगळे कार्यकर्ते, मग आमचे विशाल सुतार यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. त्याचबरोबर आमचे चंद्रकांत सुतार असतील, महेश सुतार असतील, राजू सुतार असतील, त्याचबरोबर आणखी ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. यांनी या कबड्डीचं आयोजन केलेलं आहे. उत्तम असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मित्र, भव्य दिव्य असं या ठिकाणी सगळं पाहायला मिळालेलं आहे. चिपळूण म्हणजे कबड्डीचं माहेरघर आहे आणि या दसपटी विभागातले कितीतरी खेळाडू असे छत्रपतीने अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले. कबड्डी हा या लाल मातीतला खेळ आहे, आपल्या सगळ्यांचा आवडता आहे. क्रिकेट जसा आहे त्याचप्रमाणे कबड्डी आहे. मी खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आमच्या या कार्यकर्त्या मंडळींनी या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं लिस्टचं, त्यांना सुद्धा उद्या विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आम्हाला थोडं जावं लागतं. खरं तर आमच्याकडे सुद्धा कार्यक्रम आहे, त्यामुळे थांबता येत नाही. आम्ही या ठिकाणी तुमची रजा घेतो. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच या ठिकाणी वेळ करू आणि या कार्यक्रमासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित विकी नरळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला नक्कीच आपल्या समाजाला या ठिकाणी संबोधित करायचं. स्वतःचे आभार व्यक्त करतो. आपण उपांत्य फेरीकडे जाऊया. या ठिकाणी माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित अक्षयजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या पुढेला आपण समालोचन करायचं. धन्यवाद प्रशांत सर. कारण इथे पाहिलं तर अनेक मान्यवर दाखल झाले होते आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत देखील केलं, ज्यांचा या ठिकाणी सत्कार देखील झाला. अनेक जण या ठिकाणी ह्याच स्पर्धेतील महत्त्वाचे ज्यांच्या माध्यमातून उपक्रम देखील आयोजकांना विनंती असेल संपूर्ण मान्यवरांना आपण या ठिकाणी त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवायचं. परंतु या सामन्यात पारितोषिक देखील महत्त्वाची लागलेली आहेत आणि त्याच पारितोषिकांच्या दिशेने या ठिकाणी पहा ते म्हणजेच येथील पारितोषिके याच्यानंतर अशा पद्धतीचे आहेत की जे एकाच चढाईत 3 खेळाडू बाद केलेले आहेत. अशा दोन्ही संघाचा खेळाडू आहे. याच मंडळाच्या ठिकाणी चंद्रकांतजी सुतार यांच्या माध्यमातून विकास करिता 300 रुपयाचं कॅश प्राईज ऑन झालेलं आहे, आमच्यापर्यंत आहे. त्याचप्रमाणे विकासचे या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच नातेवाईक देखील इथपर्यंत आहेत. मंगेशजी खांबे यांच्या माध्यमातून देखील विकास करिता 100 रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झालेला असेल. परंतु पिंपरी गावातील ग्रामस्थ या ठिकाणी तात्याजीकडे आपणास देखील विनंती आहे. या सर्वांचं देखील याच विराट विश्वकर्मा कबड्डी स्पर्धेत स्वागत केलं जात आहे. परंतु पारितोषिक अजून देखील आहेत. वालोपे संघातील कोणत्याही एका खेळाडूने एकाच चढाईत 3 आणि 3 पेक्षा जास्त खेळाडू बाद केले तर स्पर्धेचे आयोजक संतोषजी फाष्टे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. परंतु या ठिकाणी जे सिव्हिल उद्योजक आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी मंगेशजी गाडगे देखील दाखल होत आहेत. तेच विनंती अनुसार आपण मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. ते देखील जोडले जात आहेत आणि ज्यांच्या आम्ही सत्कारांच्या दिशेने देखील वळणार आहोत. परंतु या ठिकाणी पहा ही स्पर्धा ग्रामीण विकास कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने आहे आणि त्याच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी राणीम सर आपण या ठिकाणी क्रीडानगरीत आहात. विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. त्यांच्या समेत दीपकजी पिटले
त्यांच्या समवेत दीपकजी पिटले ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे या ठिकाणी पंच आहेत, त्याचप्रमाणे योगेशजी उदेक सर देखील आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण बरोबर व्यासपीठावरती यायचे. संपूर्ण स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत, आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. परंतु अनेकांवरती या ठिकाणी कॅश प्राइज देखील लावलेले आहेत. परंतु सामन्याची सुरुवात पाहिली ना तर सुरुवातीपासून आतापर्यंत एक चतुरस्र अशा प्रकारचा खेळ करून नक्कीच हाच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणी संघ ज्यांच्याकडे चांगल्या गुणांची आघाडी आहे आणि ती आघाडी पहा एकंदरीत 1 नव्हे 2 नव्हे तर या ठिकाणी 14 गुणांची आघाडी आहे. आणि 14 गुणांची आघाडी असताना त्या संघाचा मी नाबादचा उल्लेख केलाय की ज्यांनी या वर्षातील हंगामामधली पहिली स्पर्धा आपल्याच चिपळूण मधली मंगेशजी घाडगे यांचा पण सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यांचा देखील एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा सन्मान या ठिकाणी होईल. त्यांनी सांगितलं की अनेकांनी एक चांगल्या प्रकारची भूमिका केलेली आहे. अशा प्रकारचे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे आम्ही या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतो. कारण आम्हाला सांगितलं की सामना महत्वाचा आहे, मैदान महत्वाचं आहे, मैदानावरती खेळाडू महत्वाचे आहेत, खेळाडूंवरती रोख लावण्याकरिता पंच देखील महत्वाचे आहेत आणि संपूर्ण या स्पर्धेत ज्यांचा पाठिंबा असतो अशा पद्धतीची या ठिकाणी व्यक्तिमत्व. त्यानंतर या ठिकाणी सदानंदजी कडवसर देखील या ठिकाणी दाखल झाले, जे या ठिकाणी सुकाई देवस्थानचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत. अशाच सन्माननीय सदानंदजी कडवसरांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्यांचा महत्वपूर्ण सन्मान आणि सत्कार करण्याकरिता मी विनंती करतो ते म्हणजे शांतारामजी सुतार सर, दत्तारामजी सुतार सर, आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कारण ज्यांची भूमिका फार महत्वाची आहे आपल्या संपूर्ण गावाकरिता. अशीच आपलं ग्रामदैवत सुकाई माता ज्याचं या ठिकाणी नक्कीच ज्यांच्या माध्यमातून फार महत्वपूर्ण कामगिरी केली आहे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी होतोय. शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी आहेत. शेवटचे 5 मिनिटं असताना या ठिकाणी सिद्धिविनायक कळकवणे 24 आणि बालोपे 9. त्यानंतर या ठिकाणी तुकारामजी कदम हे देखील या ठिकाणी जे वयाने ज्येष्ठ आहेत अशा व्यक्ती. परंतु नक्कीच 25 विरुद्ध 9 अशा पद्धतीचे या ठिकाणी हाच सेमीफायनलचा सामना क्रमांक 1 या ठिकाणी पाहतोय. परंतु या ठिकाणी सेमीफायनलचा दुसरा सामना ज्याच्याकरिता या ठिकाणी 3रा पुकार दिला जातोय आणि संघ असतील कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे, शेवटची 4 मिनिटं आहेत. कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे विरुद्ध या ठिकाणी आई सुकाई क्रीडा मंडळ पिंपळी. दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण अशा पद्धतीचा या ठिकाणी 3रा पुकार दिला जातोय. परंतु 3रा पुकार देखील आहे, 3री चढाई देखील या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर या ठिकाणी क्रीडानगरीत किरणजी कंदले आपणास विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. किरणजी कंदले देखील आम्हाला या ठिकाणी जोडले आहेत. परंतु इथे दाखल मंचावरती अशा प्रकारचं व्यक्तिमत्व झालंय या ठिकाणी ग्रामीण विकास एकंदरीतच आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण याच सामन्याच्या दृष्टीने पाहतोय आणि सामन्याच्या दृष्टीने बळत असताना या ठिकाणी पहा शेवटच्या 3 मिनिटांचा या ठिकाणी कालावधी आणि 3 मिनिटांमध्ये या ठिकाणी पहा. कारण 3 मिनिटांमध्ये काय घडेल काय बिघडेल सर्वजण आपण पाहणार. परंतु आतापर्यंत काय घडलंय आणि काय बिघडलंय तर ज्याची सुरुवात याच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणे संघाने केली आणि आता पहा सामन्याची औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. सामन्याची या ठिकाणी औपचारिकता शिल्लक असेल कारण 26 विरुद्ध 10 अशा पद्धतीचा सामना. सत्रात 9 नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. दोन्ही संघातून पाहिलं तर 9 नवीन खेळाडू ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यानंतर ते खेळाडू ज्यांना ह्या महत्वाच्या सामन्यात ही चढाई देखील दिली जाते आणि चढाईमध्ये पाहिलं तर एका छोट्या खेळाडूने एका चांगल्या पद्धतीचा 1 गुण प्राप्त केला आहे. शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी आहेत. म्हणजे येणाऱ्या 2 मिनिटातच आपल्याला सर्वांना समजणार आहे की या वर्षाच्या पहिला अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल ज्याच्यामध्ये एक संघ जास्तीत जास्त गुणांनी आघाडीवरती आहे, ज्याच्यामध्ये एक संघ जास्तीत जास्त गुणांनी आघाडीवरती आहे. परंतु इथे काही चमत्कार होणार का? आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी चमत्कार जर झाला तर नक्कीच नमस्कार देखील या ठिकाणी केला जाईल. अशा पद्धतीचा हा सामना असेल.
26/11 हा दिवस कोण विसरू शकत नाहीये, परंतु हा आकडा तुम्हाला विसरावा लागेल. हा आकडा तुम्हाला इथे पहा, छोट्या खेळाडूने एक मोठा गुण प्राप्त केलाय. शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी आहे, म्हणजेच 1 मिनिटांच्या कालावधीनंतर हा सामना संपेल आणि आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ देखील आपल्याला पाहायला भेटेल. 26-12 अशा पद्धतीचा या ठिकाणी हा सामना असेल, ज्याच्यामध्ये हा एक युवा अशा प्रकारचा खेळाडू ज्याला ह्या मोठ्या मंचावरती संधीला ते प्राधान्य देखील आहे आणि प्राधान्य असताना देखील पाहायचं आहे. माझ्या मते याच्यानंतर येणारा निर्णय हा देखील महत्वाचा आहे. काही चढाई देखील आपण पाहणार आहोत. हे अशाच प्रकारचे बालोपे संघातील खेळाडू आहेत. बालोपे संघाने जर आज पाहिलं तर केज इथे देखील सेमीफायनलमध्ये दाखल झाले होते, परंतु आजच्या एक डेच्या स्पर्धेत देखील जे 3रा आणि 4था क्रमांकाचे मानकरी ठरलेले हे खेळाडू या ठिकाणी आहेत. म्हणजे एका दिवसात 3 सेमीफायनल खेळण्याचा विक्रम या आई झुलाई वक्रतुंड बालोपे संघाने केलेला आहे. परंतु याच्यानंतर निर्णय इथे मात्र पाहायचा आहे. चालू सामना संपतोय आणि या वर्षीचा पहिला टाळ्यांचा गजर होते सिद्धिविनायक क्रीडा मंडळ